बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराड याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। रात्री उशिराने झालेल्या सुनावणीमध्ये कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली। तक्रारी खंडणीची आहे, पण यात कुठेही 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा उल्लेख नसून विष्णू साठे याचा मोबाईल नाशिकमध्ये मिळाला असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय। तर दुसरीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून तक्रार असून या अनुषंगाने हत्या आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये गेले काही दिवस सातत्याने जे नाव चर्चेत होतं वाल्मिक कराड, त्याने काल आत्मसमर्पण केलं पोलिसांकडे आणि त्यानंतर काल 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। मुळामध्ये हा जो एफ आय आर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणीची, खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली, याच्यामधले वेगवेगळे प्रकार BNSS कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले। मुळामध्ये या प्रकरणा या एफ आय आरमध्ये 308, 5 हे लागू होत नाही। हे लागू होत नसताना ह्याच्यामध्ये 308, 5 लावलं की मुळात चुकीचं आहे। म्हणजे मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308, 5 पाहावं आणि एफ आय आर पाहावं। हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल। तर आपण पाहतोय वाल्मिक कराड यांच्याबद्दल वकील आता बोलत होते। 14 दिवसांची सीआयडी कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला होता। या संदर्भात सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूया। याच्यात 2 कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला, त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचं जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हॉइस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने 15 दिवसाचा कोठडी दिलेली आहे। या संदर्भात आपण आणखीन सविस्तर माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काल आत्मसमर्पण झालं वाल्मिक कराडचं, पण त्याबरोबर आता सीआयडीच्या बाजूने आणि त्याचबरोबर सरकारी वकील ज्या पद्धतीने म्हणतायत ते पाहता फक्त खंडणीच नाही तर अॅट्रॉसिटी आणि त्याचबरोबर खून या दोन्ही गुन्ह्यासंदर्भात सुद्धा सीआयडीला गुन्हे मुळात निश्चित करणं गरजेचं आहे। तर या पुढची वाट सीआयडीची कशी असेल? खंडणीच्या प्रकार इतर प्रकरणाचे जे घटना आहेत त्यामध्ये न्यायालयाने ही कोठडी सुनावलेली होती। आज या ठिकाणी सीआयडी या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची चौकशी करू शकते। त्यासाठी कालच सीआयडीने काल ज्या ठिकाणी वाल्मिक कराड याला ठेवण्यात आलेलं आहे त्या शहर पोलीस ठाण्यामध्ये पूर्वीचे जे अटक आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी हलवण्यात आले, त्यांना गेवराईला हलवण्यात आले। म्हणजे एकाच ठिकाणी सर्व आरोपी सीआयडीने ठेवलेले नाहीत। आज पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी या ठिकाणी होऊ शकते आणि त्यानंतर या सगळ्या चौकशीमध्ये आणखी काय काय पुढे येत आहे, यात वाल्मिक कराड याचा कसा संबंध आहे का, ह्या त्यानंतर जे पुढची अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता याच्याशी काही संबंध आहे का, या अनुषंगानं पुढचे 14 दिवस या ठिकाणी चौकशी करेल। आज या सगळ्या प्रकरणात मस्साजोगमध्ये देखील एक आंदोलन होतं आहे। ते ग्रामस्थांचं आंदोलन आहे आणि ते जलसमाधी आंदोलन करतायत। आत्ता जरी वाल्मिक कराड याला अटक झालेली असली तरी खुनातील अन्य 3 आरोपी अद्यापही फरार आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन केलं जात आहे। आज हे आंदोलन केलं जाईल। दुसरीकडे कराड याची चौकशी सीआयडी दिवसभर करेल आणि या सगळ्या प्रकरणात आता सीआयडी काय खुलासे करते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अन्य काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहेत। गेले काही दिवस कराड फरार होता, त्यावेळी तो नेमके कुठं होता, कोणाशी संबंधित होता, कोण त्याला फरार केलं, कुणी मदत केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देखील सीआयडीला शोधायची आहेत। पूर्वी धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान 3 आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्या दृष्टीने आज बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा स्थानिक आंदोलन होणार आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाईची आणि मुळात त्यांना पकडण्याची मागणी, या सगळ्या बाबतीमध्ये हे आंदोलन घडेल। तसंच वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत। गेले काही दिवस तो फरार होता,
तर तो नक्की कुठे होता आणि त्या काळामध्ये त्याला अटक का करता आली नाही, त्याला कुठल्याही पद्धतीचं राजकीय संरक्षण मिळत होतं का, असे अनेक प्रश्न सातत्याने या प्रकरणाच्या संदर्भात पुढे येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.